श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर बघा, आणि जास्तीत जास्त जे कोणी सेवेकरी असतील तर त्यांच्यासोबत हे अनुभव तुम्ही शेअर करायला विसरू नका. आजचा अनुभव हा खूप सुंदर आहे. त्या नांदेडवरून बोलत आहेत, त्यांच्याच मुखातून आपण हा अनुभव ऐकूयात. मी नांदेडहून बोलते. मी मुंबईच्या स्वामी समर्थाला गेलते बघा, खडवलीला. तर माझ्या मेहण्याला असाच अनुभव आलता. ऍक्सिडेंट झाल्यानं त्याला वाचवले स्वामीनं. मग माझ्या मेहुण्यानं तिथं नेलं मला खडवलीला. मग खडवलीला दर्शन वगैरे घेतलं. मला भीती वाटू लागली, गर्भपिशवीचं ऑपरेशन होतं. तर मग तिथं गेल्यानं मग चांगलं वाटलं. स्वामीनं मला खूप हिंमत दिली. ऑपरेशन वगैरे झालं माझं. मग बीपी वाढत होती. खूप चांगलं ऑपरेशन झाल्यानंतर मग काही आजार वाटलं नाही. मग नंतर त्या सेवेमध्ये लागले मी. हॅलो, बोला ऐकते मी, बोला. हा, सेवेमध्ये लागले. मग खूप चांगला अनुभव येत गेले. मग असंच हॉस्पिटलमध्ये गेल्यानं एका म्हाताऱ्याच्या रूपामध्ये आले स्वामी. मला तुझी काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे सांग, तुझं कर्ज वगैरे फेडतो, तुझ्या मुलीला मला दत्तक दे, माझी प्रॉपर्टी तुझ्या मुलीला देतो. असं सतत असे मला अनुभव येत राहतात. मग आता खूप चांगलं वाटायला मला. घरामध्ये बी प्रॉब्लेम येतात पण स्वामी मला संकट निवारतात माझ्यावरले. आणि मग आता मला जसं चांगलं वाटलं तसं मी दुसऱ्या लेडीजला सांगाले की बा असं असं सेवेमध्ये या, तुम्हाला पण चांगलं होते. मग आता मला असे अनुभव येतात दिव्यामध्ये रोजच, असे काही ना काही असे अनुभव येत राहतात मला. मग काल परवाच्या दिवशी माझ्या मालकाला आवाज देऊन स्वामीनं की मला 11 रुपये देऊन जाय तू म्हणले, सकाळी सकाळी 5 वाजता. मग स्वामीला 11 रुपये देऊन गेले. बा म्हणले मला असं का आवाज आला. मग त्यानं तिथंच नेऊन दिले डायरेक्ट. मग त्या देवापाशीच ठेवले. बापरे. हा, तर मग असं झालं. मग रोजचे चमत्कार येत राहतात. मग एका लेडीजला हृदयाचा म्हणजे प्रॉब्लेम होता. तर मग तिला लय म्हणजे कुठंच हिला चालू म्हणजे सुट होईना गेला तिला. तर मग तिला त्या सेवेमध्ये यायचं सांगितलं मी. तर मग त्या सेवेमध्ये आली. मग तिने हैदराबादला दाखवली. मग तिचा आजार खूप चांगला म्हणजे कमी झाला. तिला चांगलं प्रगती वाटू लागली आजारामध्ये. मग तिच्या दिव्यामध्ये एका दिवशी 5 वाजता तिनं 5ला सेवा करायला सुरू होते. मग 5 वाजता तिच्या दिव्यामध्ये ते तसं तुम्हाला पाठवलं ना अनुभव आता. हो पाठवलं. तर मग तसं आलं बघा तिच्या दिव्यामध्ये. म्हणजे तुम्ही सांगितलं की लगेच त्यांच्या दिव्यामध्ये तसा आकार हो पडला. हो 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 1-2 दिवसानं समजा. मग ते हॉस्पिटलला जाऊन आली हैदराबादला. मग तिकडून आली की जास्त सेवा करू लागली. मग सेवा करू लागली आणि तिला सकाळीच म्हणजे आज आली हैदराबादहून, उद्या पूजेला लागली 5 वाजता की ते दिव्यामध्ये पडलं तसं ते. बापरे. हो, आणि त्यांना असं का म्हणजे कशाचा आजार होता त्यांना? फुफ्फुसाचा झालता तिला आजार त्या बाईला. फुफ्फुसाचा. हा, म्हणजे श्वास घ्या जमना गेलं तिला. चेहरा पूर्ण सुजला होता. असं बोलायला जमत गेलं नाही. दमा लागत गेला तिला जास्त. बापरे. आणि किती लय दिवसापासून तो आजार होता त्यांचा? 6 महिन्यापासून तिनं पलंगावर पडून होती. बापरे. आणि मग तुम्ही सांगितल्याच्या नंतर काही फरक जाणवला का? लय फरक जाणवला. मग तिला बोलायची हिंमत येऊ लागली. मग चलायची हिंमत येऊ लागली. मग तिला हॉस्पिटलमध्ये जायची हिंमत आली. स्वामीच्या सेवेमध्ये आल्यानं हॉस्पिटलमध्ये जाऊन खूप चांगले आहे, नॉर्मल सगळे आता रिपोर्ट आले. तर चेकअप करून आली जाऊन कालपुरा बी. आता कालपुरा मला शिमग्याच्या दिवशी येऊन भेटून गेली. बापरे. म्हणजे तुमच्या हातून खूप चांगलं काम झालं हो, ताईचं त्यांचं. मी 2-3 असं महिलाला सांगितले. सगळ्यालाच असे अनुभव आलेत. मला रोजचे कॉल करून सांगतात त्यानं की असं असं झालं, तसं झालं, आमच्या घरी खूप चांगलं झालं, मालक खूप भांडणं करत गेलेत, लेकरं अभ्यास करत गेले नाहीत, एका लेडीजची मुलगी खूप आजारी पडत गेली. बापरे. म्हणजे तुमच्या हातून खूप चांगलं काम होतंय ताई. आणि हो, तुम्ही किती दिवसापासून सेवेत आहेत? 1 वर्ष झालं. 6 सप्टेंबर म्हणजे 11 सप्टेंबर पासून करते मी. 6 सप्टेंबर किती? 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर 2022 पासून. हा, 2022 पासून. बर. म्हणजे 2 वर्ष होत आले जवळपास आता. हो, 2 वर्षामध्ये मला 2दा-3दा स्वामी भेटले पण मी ओळखू शकले नाही स्वामीला. हा. हो, खूप चांगलं मला अनुभव आलेला आहे स्वामीचा. अक्कलकोटला गेलते.
बर म्हणजे हम्म. तुम्ही पण तुमच्या कोणत्या तरी प्रश्नासाठी स्वामी सेवेत आलेले होते ना, हो ना, म्हणूनच तुम्हाला अनुभव यायला लागले. माझ्यावर खूप संकट आले आणि संकट स्वामीच मला निवारतात. 2-4 लाख रुपये कर्ज झालतं. मला फेडण्याची ताकद दिली, मी तेवढं फेडलं. बापरे. खूप हो. आणि आता खूप संकटामध्येच आहे. आता स्वामीवरच सोडले. कसं सख्या बहिणीचं माझं भांडण झालेलं आहे. घर आहे नांदेडला. हम्म. हा, तर मग दोघीचं जमत नाही. मग बहिणीला आवडत नाही माझं परिवाराचं सुख बघू वाटत नाही बहिणीला. हा हा मग भांडणं करते. मग तिला म्हणजे भांडणं करायला म्हणून मी ते सोडून आता गावाकडे आले नांदेडला सोडून. बापरे. हा हा हा, म्हणजे मुलगा जॉबला लागलेला आहे माझा. हा मुलगी फिजिओथेरपीला लागलेली आहे. एक 12वीला मुलगा आहे. खूप सगळं छान काय ताई. चांगलं झालं, मग तिला आवडत नाही. मग भांडणं बापरे. करते कशावर ना कशावर तिनं. मग म्हणजे भांडणं तुमच्या केल्यामुळं बहिणीचं असं घरी चांगलं नाहीये का? हा, म्हणजे ना. चांगलं नाही तिचं. तिचा नवरा जास्त म्हणजे दारू पिदाडा आहे आणि तेवढं काही चांगलं नाही तिच्या घरी. आणि लेकरे चांगले निघाले नाहीत. आता माझे लेकरे चांगले निघले, लेकरे सेवेमध्ये लागले, मालक बी सेवेमध्ये. आता खूप चांगला माझा परिवार आहे. आता घर सोडून आले मी. आता मला तिथलं घर विकायचं आहे. आता स्वामीवरच सोडलं. स्वामी विकू काय निर्णय देतील काय नाही, स्वामीवरच सोडून दिलं आता. नाही, खूप छान होईल ताई तुमचं. मग तुमच्या बहिणीला पण तुम्ही स्वामी सेवेत यायचं सांगायचं ना, म्हणजे नाही, तिला खरं वाटत नाही ना, देवावर विश्वास नाही तिचा. काहीच प्रयत्न न करण्यापेक्षा कमीत कमी स्वामी सेवा केल्याने खूप अनुभव येतात. हो, तिला नाही बघा. आता मी एका दुसऱ्या बहिणीनंच मला सेवेमध्ये आणली. मुंबईला राहते ती, महानगरपालिकेमध्ये हा जॉबला हा आहे. हा 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 तिनंच आणली सेवेमध्ये मला. मग तिचं खूप चांगलं झालं. तिला घर नव्हतं, घर भेटलं तिला बापरे. हा मुंबईमध्ये. हो, मुंबईमध्ये घर झालं तिचं. हा हा हो, बघा, आता तुम्हाला पण अनुभव आलेच ना. तुम्ही पण म्हणजे स्वामी सेवेत नव्हत्या, तुमच्याच बहिणीने स्वामी सेवेत आणला आणि हो तुम्हाला पण अनुभव यायला लागले. हो हो हो, मला खूप आले बघा अनुभव. म्हणजे की मला सांगू शकणार मी असं. मला कोणाकोणाला असं जिथं अडचणी हातात तिथं जाऊन मला सांगावं वाटते. हो बरोबर आहे. हो तुमच्या हातून बरेच सेवेकरी घडतील ताई. हो हो आणि हो तुमचे हो. बाकीचे काही अनुभव असतील ते पण सांगू शकता तुम्ही. बरं, हो. आता तेच असे दिव्यामध्ये काय असे रोज होत राहतात फुलं, चांदा, असं काय राहते काय नाही. आता मला त्याच्यामधून काय समजेना. मग तुमचा एका दिवशी युट्यूबवर बघले मी. हा हा हा, तर तुम्ही म्हणल्या ना शेअर करत जा म्हणून, तर मग आज टाकले मी. असे हो. असे मला अनुभव होतात. आता तुम्हाला जेवढं माहित आहे तेवढं आम्हाला माहित नाही ना. नाही, असं काही नसतं ताई. आता मी पण तुमच्यासारखीच आहे. पण कसं असतं, आपल्याला ज्याच्यातून जास्त अनुभव येतात तेच आपण लोकांना सांगतो. आता आपण जर एखादी सेवा केली आणि त्यातून जर आपल्याला अनुभव आला, तोच लोकांपर्यंत आपण पोहोचवतो. हो ना, बरोबर हो आहे. ना. ओके. आणि दिव्याचं कसं असतं, दिव्यात हा आकार होणं हे खूप शुभ मानलं जातं. जेव्हा हा. आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते, तेव्हा हम्म. स्वामी आपल्याला दिव्यातून प्रचिती देत असतात. बरं बरं बरं. ते हा कसं बघा, आम्ही थोडं बौद्ध धर्माच्या आणि कसं आम्हाला जास्त तेवढी पूजा करायला जमना. साधी साधीच करता आम्ही. आता हा हा मला हा भावते मी त्या देवाचं करतो समजा. हो हो तर बरोबर आहे. आता हा, जास्त लोकांना चर्चा करायला जमना. आता मला आवडलं मी करतो. त्या सेवेमध्ये मला इच्छाच झाली यायची. आणि मी बरोबर बरोबर. कधीच करणार. आता ते माझ्या मेहुण्यानं नेलं आणि त्या सेवेमध्ये लागले. तर आता मला मला कोणीच असं आवडणार. फक्त मी स्वामी आणि माझा परिवार हेच धरते मी. मला हम्म, सेवा जर करायला बसले तर मी 1 तास तरी उठणार त्या सेवेमधून. म्हणजे स्वामी तुमच्याकडून सर्व सेवा करून घेता येतात. हो हो हो. मला कोणी बोलू लागलेलं सुद्धा मला आवडणार स्वामीच्या सेवेमध्ये. काय करतो काय नाही ते स्वामी जवळच माहित. पण मला जास्त याच्याहून काय येईना. आता पूजा बघितली असेल ना तुम्ही. पाहिली पाहिली. हा, असंच मग जेवढं येईल तेवढं करते बघा. काय माळ वगैरे जप करणं काय ना, आणि काय दुसरं नाही, एवढंच करते सेवा. बघा, तुम्ही मनापासून करताय ना, कमी का असू हो द्या, पण मनापासून करताय, त्यातून पण स्वामी हो तुम्हाला अनुभव देत आहेत. हो, एवढे अनुभव आले बघा. सक्रातीच्या दिवशी आहे की नाही, असं हम्म. पिवळ्या कपड्यामध्ये पोटली बांधून स्वामी म्हणायत, ते बाटके खाल्ले म्हणले मला. बापरे. हो, सकाळी सकाळी झोपेमध्ये 5 वाजले होते बघा. हम्म. पिवळ्या कपड्यामध्ये आलं आणि एवढी पोटली बांधून आणले आणि हा म्हणायचे बेटा बाटके खाल्ले म्हणायत मला. मग हा हा एकदमच मला, आणि मला कसं कोणाची भीती वाटणार, पण स्वामीची मला खूप भीती वाटते. स्वामी जेव्हा स्वप्नात येतात की नाही, मला एवढं भीती वाटते, अंगावर काटेच येतात. की पटकन डोळे उघडून बघतो मी. असं काय, असं एकदमच लय भीती वाटते.
नाही, घाबरण्याचं काही नाहीये. आपली ती आईच आहेच एक प्रकारे. कसं असतं, हो ना. हो हो पण हो. ते अचानक समोर दिसल्यावर कोणाला पण भीती वाटतेच. हो ना. आणि ताई एवढं झालं बघा, मला हॉस्पिटलमध्ये भेटले स्वामी, पण मी त्याला ओळखू शकलो नाही. स्वामी म्हणले मला तुझ्या घरी यायचं आहे म्हणले. तर आता माणसाच्या रूपामध्ये म्हणल्याने मी थोडा विचारच केला की बा कसं नेवा हा. माणसाला या म्हणून. तर लय बोलले, लय म्हणजे लय बोलले, 2 तास बोलले मला. मग माझी भाऊजाई होती सोबत आणि मी सरक म्हणले तिला, माझ्या भाऊजाईला, आणि माझ्याजवळ बसले. मग हा आता हा मला हा. जेवढे आता प्रॉब्लेम होते तेवढे विचारून घेतले मला. जसं आता माझा बाप तरी विचारणार तेवढं, असं एवढं माय 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 म्हणून. हम्म. मग मी असा प्रश्न केला, काका तुम्हाला कोणी नाही म्हणाल्या, तुम्ही एवढे पांढरे शुभ्र कपडे लिहून आल्या, तुमच्या तोंडाचा वास येणं आला, घाण वाटणं आल्या, तुम्ही एवढं कसं सुंदर दिसायला म्हणलं. माझ्या घरी किती बाया आता तुला काय सांगू बाई म्हणले. आणि माझी हम्म. प्रॉपर्टीज आहे म्हणले, तुझी पोरगी माझ्या वटीत दे, तुझ्या पोरीला मी सगळं करतो म्हणले, शिक्षण. मी म्हणलं काका मी लय गरीब परिस्थिती, तुम्हाला नेऊन कुठं ठेवू, मला घर नाही काय नाही म्हणलं, तुला वरी घर बांधून देतो म्हणले. आणि मी बापरे. म्हणलं काका, हा काका म्हणलं माझ्या घरी काय जे मिरची भाकर भेटते म्हणलं, काय चांगलं भेटणार म्हणलं, तुझ्या घरी मला मिरची भाकरच दे म्हणले, पण मी येतो तुझ्या घरी. पण मी नंतर एक नाही त्याला काय म्हणलं, सोमवारी तुम्ही येताना म्हणलं, सोमवारी तुम्हाला घेऊन जातो म्हणलं, तुम्ही सोमवारी या. तर हा हा. पासबुक सोबत घेऊन आले, मला ऑटो मध्ये बसले, तुला किती पैसे सांग माय तुला देऊ का. म्हणलं काका नका हो म्हणलं, म्हाताऱ्या माणसाजवळ पैसे घेतल्यानं आज काही होऊन जाते म्हणलं, आणि मला काय कमी नाही काका म्हणलं, मी खूप सुखी आहे म्हणलं. नाही तू सुखी नाहीस, तुझ्यावर लय कर्ज आहे माय, आणि तुझा नवरा एवढं एवढं कमी ते तेवढ्या पैशामध्ये तू कसं करालीस, काय नाही ते लेकर एवढं शिकालेत, त्या नवऱ्यामध्ये 400-500 रुपये कमाई करतात, तू कसं जगू शकतोस, आणि मी तुला मदत करतो, माझ्याजवळ प्रॉपर्टी आहे त्या लेकीला देतो. मग मी भाऊजाई काय म्हणली, आणि तुम्ही प्रॉपर्टीत म्हणले तुमच्या घरचे लोक काय म्हणतील, मी विक्रीनामा करून देतो म्हणले माझ्या लेकीला नातीला, मी असं म्हणू लागले. बापरे. हा. हो, मला ऑटो मध्ये कला मंदिरला आणून ऑटो मध्ये बसले, आणि असं खिशामध्ये हे होतं पासबुक, माय तुला पैसे उचलून देऊ काय म्हणले, तुला कमी पडाले का. मी भाऊजाई म्हणली त्यालाच देता का म्हणले, मला देना, तुला काय कमी आहे म्हणले, आणि तिने श्रीमंत आहे थोडी, तू हा दिलीस हा. काय म्हणले, मायची एवढी परेशानी चालली होती, तू दिलीस काय म्हणले, तुला काय म्हणून देऊ म्हणले, माय तुला हा. येणं दिली काय तुला कधी म्हणले. मी म्हणलं नाही काका म्हणलं, जास्तीच्या संसाराचं पडते, मला कसं देतील म्हणलं. नाही म्हणले हिला मी देणार म्हणले, तुला देतो म्हणले, तुला का आहे ते माझ्याकडून मागून घे म्हणले. पण मला तेवढं समजलंच नाही. हा हा. असं झालं बघा. एवढे अनुभव आले मला, खूप काही आले अनुभव. आणि स्वामी मला 2दा-3दा असे भेटले, पण मी त्याला ओळखू शकलो नाही समजा. आणि काल 5 वाजता मालकाला पैसे मागून घेतले 11 रुपये. मग आता ते तिथंच ठेवले मी पुढे. हा हा हा. नाही, कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतातच, फक्त ते हो, आपल्याला ओळखता येत नाही. ओळखता आलं नाही बघा मला. मग हो. दुसऱ्या मग आता आज बोललो शनिवारी, रविवारच्या दिवशी मग सकाळी 3 वाजता माझ्या हम्म. मिस्टरांना पॅरालिसिस झाला. हा. मग मग आता आठवू लागलं ना, त्यांनी बोललेले बा आम्ही ओळखू शकलो नाही, असं असं झालं. मग तुम्हाला सांगतो माझ्याकडे 25,000 होते हॉस्पिटलमध्ये नेता वेळेस. हा. मग 90,000 रुपये लागले. मग एक असाच पाहुण्यामधूनच आला माणूस, तर वहिनी म्हणला तुम्हाला किती पैसे पाहिजे. मी म्हणला भाऊ मला एवढे एवढे पाहिजे. तर म्हणला जेवढे लागेल तेवढे मी देतो म्हणला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. रोजचे मला 11,000 रुपये लागत गेलेत हॉस्पिटलमध्ये. तर तेवढे पुरे त्या माणसानं मला पैसे दिले. बापरे, म्हणजे ते स्वामींच्याच रूपात तुम्हाला मदत करायला आले. हो हो, माझ्याजवळ एवढा पैसा आहे म्हणले वहिनी, आणि काडी जर लावली तर पेटण्याचे पैसा आहे म्हणले, तुम्हाला किती लागते मला एवढं सांगा म्हणले. तर मला लाज वाटू लागले, किती किती मागायला चांगलं वाटते का. मग माझ्याजवळ 25,000 होते. तर मी म्हणलं अण्णा मला 30,000 द्या, जेवढे लागेल तेवढे घ्या म्हणले, आणि म्हणायचं नाही की मी कसं मागू, असं समोर आले म्हणायला. हा, म्हणजे ते तर स्वामीच होते. हो, 90,000 रुपये कम्प्लीट, 90,000च्या वरी लागले. 90,000चं बिलच झालं हॉस्पिटलमध्ये माझं. बापरे. फक्त म्हणजे 25,000 होते माझ्याकडे. म्हणजे ही सगळी मदत स्वामींनीच येऊन केलेली हो तुम्हाला. हो हो हो, स्वामीनं मालकाला बी चांगलं म्हणजे असं पॅरलेस झाले आणि वाटणं आलेत, खूप चांगलं कामाला चलेत, काहीच प्रॉब्लेम नाही बघा. फक्त आता एवढंच आहे माझा प्रॉब्लेम, की आता मग घर इकाव आणि मी दुसरीकडे घेऊ, असं आहे माझं म्हणणं. म्हणजे घराचा प्रॉब्लेम आहे आता सध्या. हा, आता बहिणीसोबत राहून ते विकाव
आता मला अडथळे आलेत, म्हणजे आई वडील आता माझे तिथंच. त्यांना म्हणतात की इकू नको बा, चांगलं आहे घर, भांडणं बोलणं होत राहतात, चलत राहतात. पण मला वाटायला उगा घडी घडी भांडणं करण्यापेक्षा ते विकाव आणि दुसरीकडे घ्यावं, एवढी स्वामी जवळ आता मी अर्जी आहे. रोज मी मागत नाही मला हे द्या ते द्या म्हणून, एका दिवशीच म्हणते मी स्वामी मला असं असं करायचं आहे, ते तुमच्याच मनावर सोडलेलं आहे म्हणते मी. नाही, होईल ताई, सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्ही तर अनुभव शेअर केले ना तुमचे, तर तुम्हाला आणखीन छान अनुभव येतील आणि तुम्ही स्वामी सेवा करत राहा, तुम्हाला अनुभव नक्की येतील. हो हो हो. तुमची इच्छा पण पूर्ण होईल जी राहिलेली आहे ती. हो, आता हेच राहिली बघा. आता खूप कर्ज वगैरे फेडलं, सगळं झालं. आता चांगले दिवस चालू लागले, आता हे अडथळे आले बघा असे. नाही, होईल होईल, सगळं छान होईल. हो हो. कुठून बोलता म्हटलं तुम्ही? नांदेड वरून ना? नांदेड मधून बोलते बघा, नांदेड. सुनीता वाघमारे ना? हो, सुनीता वाघमारे. बरोबर बरोबर. मी शेअर करते ताई हा अनुभव. हो हो हो, करा. ठीक आहे, चालेल. हो. श्री स्वामी समर्थ. हो. तर पाहिलं तुम्ही ह्या सुनीता ताईंचा अनुभव किती छान आणि सुंदर होता. कारण त्या ताईंना जसे काही छोटे मोठे अनुभव येतील तसे त्या ताईंनी शेअर केले आणि या छोट्या मोठ्या अनुभवातूनच स्वामी आपल्याला नक्की चांगली प्रचिती देत असतात. तर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन स्वामी सेवेत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.